कुंभ राशी 1, 2, 3, 4, 5 मार्च मोठा चमत्कार होणार, मोठा तमाशा. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या लोकांनो, कुंभ राशींचे पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू आहे जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्यांचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो फक्त कुंभ राशीला आहे. तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशाची चिंतन नात्यात मनात असतील तरी पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय, अचानक येणारी खुश खबर, अडकलेले काम, पूर्ण घरात सुख समृद्धीचा प्रवेश. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1, अडकलेले काम पूर्ण होणार. कुंभ राशी एक काम जे तुमच्या मनावर दगडासारखं बसलेलं आहे. कित्येक दिवस, कदाचित कित्येक महिने तुम्ही त्यासाठी धडपड करत होता. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात, हे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वास होता. पण जसा जसा वेळ गेला तशी तशी अडथळे वाढत गेली. कधी कागदपत्रांमध्ये अडचण आली, तर कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला, तर कधी एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. प्रत्येक वेळी तुम्ही आशाने पुढे पाऊल टाकलं आणि प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिला. कधी तुम्हाला असं वाटलं की कोणाची वाईट नजर लागली आहे की काय, किंवा नशिबात तुमच्या विरोधात काहीतरी उभा आहे. हा रात्री उशिरापर्यंत जाऊन तुम्ही विचार केला की मी इतकी मेहनत करतोय तरीसुद्धा यश का मिळत नाही. मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास घडू लागला. काही वेळा तुम्ही हार मानायची तर काही विचार केला, पण तरीही तुमच्या मनात काहीतरी होते, एक छोटीशी आशा जी तुम्हाला पुन्हा उभं करत होती. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. शनिदेवाने तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची मेहनत पाहिली आहे. ऑफिसमध्ये थांबली होती ती पुढे जाईल, ज्या व्यक्तींकडून उत्तर येत नव्हतं ती अचानक संपर्क करेल, एखादं अपेक्षित कॉलेज, सकारात्मक भेट किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तींचा पाठिंबा तुमच्या कामात पूर्णत्वाकडे नेणार आहे. तुम्हाला स्वतःच आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे काम होतं तिथे अचानक प्रश्न कसा पडला. घरात आनंदाची बातमी जाईल, कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल की ही हार नाही. म्हणून आज जे शक्य झालं ते कुंभ राशींचा हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर हे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यातील भीती निघून जाईल. तुम्हाला जाणवेल की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेलं काम आता वेगाने पूर्ण होणार आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, देव कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळीची वाट बघत आहे. नंबर 2 आहे धनलाभाचा जबरदस्त योग या राशीसाठी होणार आहे. परत काही गेल्या काळात तुम्ही खूप अनुभव आहे. कमाई होत होती पण ती टिकत नव्हती. पैसे येत होते पण अचानक खर्च वाढत होते. कधी घरातील गरज, तर कधी आरोग्याचा खर्च, तर कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी आणि तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडलं. म्हणून मनात तुम्ही विचार करत होता की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही. काही वेळा अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल होत आहे. धनभावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे आणि ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेली रक्कम, उधारीने घेतलेले पैसे, थांबलेले पेमेंटचे अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रिमेंट व अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही, तर टिकणारही आहे. तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळेल. पूर्वीचे जे गोंधळ होत होता तो आता स्पष्टता येईल. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातील पैशांबद्दलची भीतीही कमी होईल. हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडे दान करा आणि देवाचे आभार माना. हा धनलाभ केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नंबर 3 आहे, नातेसंबंधात मोठा बदल होणार आहे. ती तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधामध्ये काही बिनसत होतं, पण एखादे गैरसमज, न बोललेला शब्द, तुटलेले संवाद व अंतरात गेलं. पण तुम्ही मनातून खूप काही सांगू इच्छित होतात, पण वेळ मिळाली नाही. काही वेळा अहंकार आडवा आला, तर काही वेळा परिस्थितीने दुरावा निर्माण केला. घरात नावाचं वातावरण होतं. जोडीदाराचे मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी भांडण, मतभेद, एखाद्या व्यक्तीशी दुरावा निर्माण होईल. जवळच्या मित्रांची तुटलेली मैत्री, यामुळे तुमच्या मनावर खोल संवेदना निर्माण होते. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला, आपण इतकं वाईट काय केलं, पण उत्तर मिळालं नाही. आता या परिस्थितीत हळूहळू बदल होईल. ग्रहांची ऊर्जा संवाद वाढवण्यात आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं, अचानक संपर्क करेल. एखादा मेसेज, एखादा कॉल, प्रत्यक्ष भेट किंवा गैरसमज दूर होणे सुरुवात होईल. जे शब्द आधी बोलले गेले नाही, ते आता स्पष्टपणे बोलले जातील. विशेषतः म्हणजे वैवाहिक जीवनात सुधारणा होणे संकेत आहे. जोडीदाराकडून अपेक्षित समजूत मिळेल. प्रेम व्यक्त होईल. आता तुटण्याच्या मार्गावर होते, ते पुन्हा मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. एखादी छोटीशी कौटुंबिक आनंदवार्ता घरात येऊ लागेल. तुमच्यात गोडवा परत येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद थांबवू नका. कारण माफ करायचं असेल तर माफ करा, कारण तुमच्या या नात्यामध्ये तुम्हाला ते नातं टिकवण्याचं गरजेचं आहे. त्यामुळे दरवाजे उघडत आहेत. त्या नात्यांमध्ये गोडवा परत येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ देऊ लागते, तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणूनच नम्र राहा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचावणार आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते, तेच आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी साथ सोडली, तेच पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. तुमचा सुवर्णकाळ सुरू झालेला आहे. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.